नमस्कार मित्रांनो, आज आपण मायग्रेन या आजाराबद्दल माहिती घेऊया. आता मायग्रेनची लक्षणे काय आहेत? अर्धशिशी किंवा अर्ध डोकं दुखणे, एका बाजूचे किंवा दोन्ही बाजूचे डोके दुखणे, दुखण्याचे स्वरूप सामान्य ते अतितीव्र वेदना होणे, वेदनेचे स्वरूप फटफट करणे किंवा हातोडा मारल्यासारखी वेदना, जास्त तीव्रतेने दुखणे, डोकं दुखण्याची सुरुवात अचानक किंवा हळूहळू होणे व अचानक किंवा हळूहळू डोकेदुखी कमी होणे. आता कारणे काय आहेत? उन्हात फिरल्यामुळे, सूर्यकिरणांमुळे, लाईटमुळे, ज्याला आपण फोटोसेन्सिटिव्हिटी म्हणू शकतो, उग्र वास, सुगंध जसे की अत्तर, परफ्यूम, डिओ, उदबत्ती किंवा लोबान, धूपबत्ती, आवाजामुळे, वाहनांचा आवाज, कोणी मोठ्याने बोलतंय, डीजेचा आवाज, मळमळ किंवा उलटी, बेचैनी, लक्ष न लागणे, इतर कारणे जसं की झोप न होणे, अपचन, पोट फुगणे, इवन ॲसिडिटीमुळे पण डोके दुखू शकते. मेंटल स्ट्रेस, टेन्शन, अतिविचार करणे, मूड स्विंग, चिडचिड होणे, राग कंट्रोल न होणे, रागावरचा ताबा सुटणे, मनाविरुद्ध घडणे, राग दाबणे, राग व्यक्त न करता येणे. डोकेदुखी या आजारासाठी होमिओपॅथीमध्ये इतकी कारणे असू शकतात. तसेच अजून महत्त्वाचे कारण म्हणजे कॉन्फ्लिक्ट, ज्याला संघर्ष, विरोध, झगडा, कॉन्फ्लिक्ट कॉन्स्टलेशन, संघर्षाची शृंखला किंवा संघर्ष कल्पनांचा समूह. पुढचा संघर्ष म्हणजे पुढे काय या गोष्टीची भीती, चिंता, तीव्र विचारांच्या समूहामुळे अतिचिंता वाटणे. अतिचिंता वाटण्यामागे कारण म्हणजे अशी परिस्थिती पूर्वी झालेली आहे, होऊन गेली आहे, जे की भयानक भीतीदायक होती. उदाहरणार्थ परीक्षेची भीती किंवा स्टेज फिअर फ्राईट. दुसरे उदाहरण व्यवसाय, धंदा, व्यापाराबद्दल, नेहमी आर्थिकबद्दल चिंता वाटणे, व्यवसायात आर्थिक ताळमेळ कसा साधता येईल किंवा व्यवसाय बंद पडला तर या गोष्टीची चिंता सतत वाटत राहणे. किंवा काही क्लायंट्स असतात जे पेमेंट्स नाही करत, तर अशा गोष्टी पचनी पडत नाही, तर या परिस्थितीत स्वतःला हतबलता येते, काहीच करू शकत नाही, कारण ही परिस्थिती त्याच्या हाताबाहेर असते. यालाच हेल्पलेस किंवा पॉवरलेस म्हणू शकतो. म्हणजे इथे मी काहीच करू शकत नाही. तर हे पण डोकेदुखीचे महत्त्वाचे कारण असू शकते. तर मित्रांनो, होमिओपॅथीमध्ये मायग्रेन डोकेदुखीवर अगदी रामबाण इलाज आहे. त्यामुळे 100% तुमची डोकेदुखी नाहीशी होऊ शकते. धन्यवाद.